वेळ होऊ शकतो. सो अनुषंगाने आपण देखील काळजी करा, त्वरा करा, वेळ अजिबात खर्च करू नका. क्षेत्ररक्षण आपण पॉवर प्लेचं पाहिलं तर अगदी इकडे ऑफसाईडला डीपेक्स टाकावरला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. ऑनसाईडचा आपण विचार इकडे जर केला तर लॉंग ऑफ आहे. ऑनसाईडला मात्र काही भर दिलेला नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कारण की डावखरे अर्थाचा बॅटर स्ट्राईकला विशाल आणि नॉन स्ट्राईकिंगला बॅटर सुदेश आहे. पहिलाच बॉल तन्मयचा प्रतिम पाहायला भेटला. लाजवाब गोलंदाजी आपण पाहू शकता. म्हणतात ना मित्रांनो, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असतं. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम देखील या मैदानावरती त्यांचा चांगला खेळ राहिलेला आहे. दरम्यान नुकतीच झालेली या स्पर्धा या मैदानावरती त्यांच्या वतीनं भव्य दिव्य आयोजन SRS चषकाच्या वतीनं पाहायला भेटलं होतं. खराब बॉल आहे आणि या बॉलचा खरपोच समाचार घेतलाय. फेकून दिला चेंडू सीमा रेषा पार. भीम टोला वज्र टोला षटकार आणि हा 7 धावफलकावरती. इथे 7 धावफलकावरती लागला, कारण की उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. आपण पाहिलं असेल मित्रांनो, ISPL मध्ये आता 9वा देखील पाहायला भेटतोय. आणि चेंडूचं समीकरण फार वेगळं असतं. एका बाजूला टेप लावलेला असतो आणि गोलंदाजाची फार मशागत होत असते. खूप काही मजा देखील येत असते. आणि त्या षटकामध्ये आपण अभिषेक दिलोरला मागील हंगामामध्ये पाहिलं होतं. थोडासा बीट झाला होता, परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक त्यांनी देखील केला होता. आणि तिथून मात्र अभिषेक दिलोर हा संपूर्ण चर्चेचा विषय संपूर्ण फॅन फॉलोइंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉल पाहायला भेटतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी देखील करतोय या गोलंदाज तन्मय. आज वकील भाई भी ज्वाइन होते हुए हमारे साथ, वेलकम आपका भी. अजून एक बॉल आपल्याला चांगला पाहायला भेटतोय. काय गोलंदाज, ओ हो, वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. असं वाटलं होतं त्या ठिकाणी या गोलंदाज तन्मय चांगला चेंडू असावा, परंतु कदाचित अतिरिक्त अँगल त्या ठिकाणी बनवला. ते होत असतं. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर अतिरिक्त अँगल बनवत असताना गोलंदाज काय मॅच जिंकली मागील. एलकुंदे टीम अलाउन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटला. 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव मिळेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. तीन चेंडू झालेले आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. तर 9 धावा जर म्हटल्या तर चांगली उपलब्धी आहे. चांगला कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू आहे सध्या तरी. आपण पाहिलं तर इथे फलंदाजांचा वर्चस्व आहे, परंतु आता इथे मात्र कमबॅक करावं लागेल तन्मयला. ओव्हर द विकेटने जाईल. सातत्याने तो देखील स्ट्राईक रोटेट करत आहे, कारण की उजवा आणि डावका असं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये फंबलने जरूर झाली, परंतु 1 धाव आपल्याला पाहायला भेटली. 1 धावेने धावफलक आता डबल फिगरनं 10 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. दुपारचं रगरगत ऊन आहे, आपण पाहू शकताय. भारतीय नियमानुसार 1:10 झालेले आहेत. अनेक देशामध्ये वेगळं वेगळं टाईम असतं, कारण की सूर्यास्ताची वेळ देखील वेगळी असते. इथे जबरदस्त फटका, स्लॉक सेप, चेंडूला फेकून दिला सीमा रेषा बार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅटिंग आज फळेगाव टीम मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये आहे. मैत्रीपूर्वक लढत जरूर होईल हे मात्र नक्की सांगलं, परंतु आपण पाहू शकताय तुटून पडलात मित्रांवरती. सातत्यानं आपण म्हणत असतोय क्रिकेटच्या पटलावरती आपण एकमेकाचे शत्रू, मैदानाच्या बाहेर आपण एकमेकाचे चांगले मित्र असतो.
परंतु क्रिकेटमध्ये नाहीये. क्रिकेट तुम्हाला माफ करणार नाही. इथे जर तुम्ही चुकी केली तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला मुकावं लागेल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती एक चेंडू शिल्लक आहे. माफ करा, या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. ओ सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणतात ना मित्रांनो, अच्छी गेंदों का सम्मान और बुरे गेंदों का समाचार हे क्रिकेटचं समीकरण असतं. आणि इथे मात्र चांगल्या चेंडूला सन्मान दिला शेवटच्या. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद दमदार सुरुवात आपल्याला पाहायला भेटत आहे. वसीम पावले, शाकिब पावले. आज सर्व तारे सितारे पाहायला भेटतील आपल्याला, कारण की स्पर्धा आपल्या गावातील गुणगौरव गाणारी ही स्पर्धा आहे. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026चा हा थरार पर्व 12व. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर आपले हरीशदादा जाधव देखील दोन्ही संघांचे कोच आहेत. क्या बात आहे मित्र. म्हणजे की एका संघाला कव्हर करणं फार सोपं असतं, परंतु दोन संघांना कव्हर करणं तितकंच कठीण आहे. आणि हे काम हरीशदादा जाधव करतात. आणि सातत्याने आपण पाहिलं समालोचन देखील अप्रतिम राहिलेलं आहे त्यांचं. त्यांच्या समवेत देखील काही शिकण्याची मला देखील संधी मिळाली होती. जाऊया आपण मॅचकडे. दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती. सुजित पावशे गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. आता सुजितला इथे काहीतरी कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. इम्प्रोवाइज खेळलाय त्या ठिकाणी. ओहो, गॅप मोठी आहे, गॅप मोठी आहे. चेंडू जाईल 4 धावांसाठी. झन्नाडेदार हा चौकार. तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीम बॅकफूटवरती चाललेली आहे. कारण की मी तर म्हणेन की सतीश सारखा अष्टपैलू खेळाडू त्या टीममध्ये नाहीये. आत्मविश्वास फार महत्त्वाचा असतो. आत्मविश्वास येथे मात्र घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावा लागेल. शफल झाले होते त्या ठिकाणी. फाईलला क्षेत्ररक्षक आहे. नॉस्ट्रेगिनला इकडे मात्र बॅकअप नव्हता आणि त्याचाच फायदा इथे मात्र झालेला आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. ज्या वेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला असतो त्याच्या बॅटमधून धावा येत असतात, मग त्यानंतर फलंदाजाला नक्कीच असं वाटत असतं की मी कोणत्याही क्षणी कोणत्याही पद्धतीने धावा ज्यामध्ये नक्कीच काढू शकतो. आणि ते प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती देखील काही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक रोटेट काय जबरदस्त होत आहे. अप्रतिम खेळ. ऑन साईडला फटका चांगला आहे. फाईन आतमध्ये आहे. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर झेल सुटलाय. तिकडे प्रयत्न चांगले होते. अगदी माघारी पावलाने गेले होते त्या ठिकाणी झेल पकडण्याकरिता. धावसंख्या झाली तर झालेली आहे ती म्हणजे आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आहेत. निमंत्रण स्वीकारलं फळेगाव संघानं. ज्याप्रमाणे पाहुणे निमंत्रणाला येत असतात, परंतु ह्या पाहुण्यांची भूक थांबत नाहीये. मेजवानीवरती तुटून पडलेले आहेत हे दोन्ही बॅटर. आपण पाहिलं तर बॅटर विशाल आणि त्याच्या सोबतीला सुदेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. गोलंदाज सुजित प्रयत्न करतोय. तो स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, परंतु हा बॉल ऑफ साईड ऑफ स्टंप टाकला त्या ठिकाणी. मी तर म्हणेन की थोडासा आतमध्ये येणं फार गरजेचं होतं. कदाचित बॅटर तिथे उपस्थित आहेत सुदेश, त्यांना देखील ठाऊक होतं की बॅट फिरवून कदाचित बॅटला देखील चेंडू लागेल. ओ, हा बॉल आपल्याला पाहायला भेटला. पंचांचा जो काही निर्णय असेल नो बॉल आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. हाईट त्या ठिकाणी खूप पाहायला भेटली. सो त्या दरम्यान हा नो बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. खूप चांगली पंचांची भूमिकेत आपल्याला पाहायला भेटले. आपल्याला पंच एस ए जहांगीर सर, विराज सर,
कालचे 2 दिवस त्यांची पंचांची भूमिका अप्रतिम राहिलेली आहे. अचूक वेध ते घेत आहेत. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. स्ट्राईक वरती विशालला आपण पाहू शकता. सध्या तरी 7 धावांवरती खेळतोय. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा काही व्यवस्थित संपर्क झाला नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळतील एक धाव इथे पाहायला भेटेल. धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती 26 या आकड्यावरती. 13.0 सरासरी धावपलकावरती आहे. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर 16 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला भेटल्या. या षटकामध्ये कमबॅक होत आहे, परंतु कुठेतरी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल नो बॉल असं समीकरण जर आलं तर पुन्हा एकदा दडपण येऊ शकतं. कमबॅक करावा लागेल मॅचमध्ये. टॅप केलाय चेंडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सरकलेला आहे. 1 धाव मिळेल. एक धावीच्या मदतीनं आपण जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे 27 धावा. 27 धावा धावफलकावरती आहेत. सध्या तरी या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर चौकार मात्र आलेले, परंतु मोठे फटके काही दिले नाहीयेत सुजितनं. इथे मात्र ती पूर्तता कमी केली. विशालनं पाठवलं चेंडूला सीमारेषा बाहेर. भीम टोला वज्र टोला दर्जेदार षटकार आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. एक चेंडू शिल्लक आहे. इथे यस पंच सांगतायत बघा. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि तिसऱ्या बॉलवरती 1 धाव. चौथा चेंडू जर आपण पाहिला तर वाईड आणि 5वा बॉल आपण जर पाहिला तर इथे नो बॉल पाहायला भेटला. 6वा चेंडू 1, 7वा 1 आणि 8व्या चेंडूवरती 6 धावा पाहायला भेटल्या. असं हे समीकरण आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. चला स्पीडअप करा. जो काही निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत सांगलेला आहे दरम्यान पुन्हा पुन्हा सूचना द्यायला मात्र पण लावू नका, विनंती असेल. तर इथे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय वासुंदरी गावचे पोलीस पाटील श्री हनुमानजी पाटील, तसेच मनोहर जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. कैलास जाधव देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. षटक क्रमांक 3 वैभव येतोय गोलंदाजी मार्गवरती. त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे, कारण की मागील 2 ओव्हरचं समीकरण जर आपण पाहिलं ना तर इकडे पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. तिथे देखील धावांची लयलोट केली विशाल आणि सुदेश या दोघांच्या वतीनं. चला वेळ खर्च करू नका. पंचांनी बघा इथे तुम्हाला आम्ही अगोदरच सांगून ठेवलं. पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय तुम्हाला की पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या, तिसऱ्या बॉलवरती 1 धाव आली. तुमचा 12वा प्रतिनिधी इथे आहे. तर नक्कीच सातत्यानं प्रत्येक चेंडूकरिता आम्ही समीकरण देऊ शकत नाही. अगोदर तुम्हाला समीकरण दिलं होतं. आपण पाहू शकता बिलकुल लाईव्हच्या वतीनं ही स्पर्धा, ग्रामीण स्पोर्टच्या वतीनं ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फाईन तिथे मात्र उपस्थित आहेत
आता तडाखे देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच पाहायला भेटली. मोठ्या फटक्यांकरिता जाण्याचा प्रयत्न दिसतोय, कारण की धावांचा जर आपण विचार केला, रन रेटचा इथे विचार केला, धावा झालेल्या आहेत 34. आणि मी तर म्हणेन की आता प्रत्येक ओव्हरमध्ये 16.0ची सरासरी धावफलकावरती आहे. आणि या षटकातील आपण विचार केला तर 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 5 चेंडू अजून शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. इथे आडव्या बॅटना जबरदस्त तडाखा, चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅकअप दी लेंथ बॉल आपल्याला पाहायला भेटला आणि त्याच्यावरती षटकार वसूल केला बॅटर विशालनं. या इनिंगमध्ये खेळत असताना आतापर्यंत 3 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत आणि तब्बल आता आपण जर पाहिलं तर 19 धावांवरती खेळतोय. फक्त एकच धाव त्यांनी धावून काढलेली आहे. इक्का दुक्का नाही, हम तो चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत खरी जाएंगे, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना विशाल आणि सुदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट सुरू आहे. चेंडूचं समीकरण देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं तुम्हाला सांगत आलेले आहोत. बघा, चेंडू हरवला, भिजला, फुटला, फाटला, चेंडू तुम्हाला नवीन दिला जाईल आणि कोणत्याही क्षणी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला चेंडू नवीनच दिला जाईल. हे सातत्यानं आम्ही स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच सांगत आलेले आहोत. आणि अजून एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, कारण की आपण अतिरिक्त खूप वेळ घेता. विकेट किपरच्या हातामध्ये जर बॉल विसावला तर विकेट किपर तुम्हाला बाद करेल किंवा तुम्ही त्याच्यावरती स्ट्राईक रोटेट करू शकता, धाव घेऊ शकता. दोन चेंडू झालेले आहेत या षटकातील. गोलंदाजी करत असताना वैभवला आपण पाहू शकताय, विशाल आहे त्याच्या समोर. इथे विशालसाठी चांगला चेंडू पाहायला भेटलाय आणि या चेंडूचा ओहो काय फिल्डिंग आहे, लाजवाब फिल्डिंग आपण पाहू शकाल. त्या दरम्यान ऍक्शन रिप्ले मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला सूरज केने तिथे होते. शेवटच्या मोमेंटला असं वाटलं चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु अगदी आपण पाहिलं तर काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. तिलक वर्मा तिथे मात्र आपल्या संघासाठी धावून आला असं वाटलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक सूरज केणी, चांगलं क्षेत्ररक्षण. हे कमेंट पण आता देणं फार गरजेचं आहे, कमबॅक करणं फार गरजेचं आहे. परंतु फटका इथे पाहिलं तर फसलेला आहे चेंडू हवेमध्ये आणि जी संभावना निर्माण केली होती गोलंदाज वैभवनं आणि तो ब्रेक थ्रू या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे वैभवनं. फलंदाज बाद. अगदी खेळपट्टीवरती चांगली ऊर्जा खर्च देखील केली आहे. सो स्लॉग ओव्हरमध्ये येणारे हाय हिटर बॅट्समन ते देखील चांगल्या धावा जमवू शकतील. तो प्रयत्न या ठिकाणी सुदेशचा होता. 14 धावांवरती त्याची खेळी समाप्त झाली. तर नक्कीच आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये संतोष भोईर यांचे भाचे मयूर मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर बॉल, काय जबरदस्त बॉल आहे, खिंडीत पकडलं, वेटीस धरलं आणि होते असं नव्हतं झालं. फलंदाज इथे मात्र बाद. काय बॉल आहे, ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला लागेल, कारण की अशा मोमेंटला हा बॉल टाकलेला आहे जो गरजेचा होता. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फलंदाज गार्ड मार्क घेण्याच्या अगोदर त्या ठिकाणी गार्ड मार्क घेतला, बॉलला वॉच करण्याचा प्रयत्न केला आणि टिगर मोमेंट घेण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी
सो बॉल डिलिव्हर केलेला आहे वैभवनं. अप्रतिम गोलंदाजी. आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे वैभव. पाहूया आजच्या दिवसामध्ये त्याची विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का, हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल का या मॅचमध्ये. कमबॅक असावा तर असा. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. मागील 2 षटकामध्ये जी वेळ आली होती या ठिकाणी कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी संघाच्या या गोलंदाजांवरती, संकटाचं वादळ आता समाप्त झाले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आता चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलेला आहे गोलंदाज वैभवच्या वतीनं. पुढचा बॉल आता बॅटर असेल हो राहुल साठे. स्विंग अँड मिस आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. षटकाची समाप्ती झालेली आहे. या षटकाचं समीकरण आपण पाहूया, कारण की जबरदस्त गोलंदाजी वैभवच्या वतीनं पाहायला भेटली. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या, 2 गडी देखील बाद केले, महत्वाचे होते. आपण विचार केला तर बॅटर सुदेश आणि मयूरला त्यांनी मात्र डगआउटच्या आसऱ्याला पाठवलं. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या, गडी देखील बाद झाले नाहीत. अगदी दयनीय अवस्था होती, परंतु इथे मात्र कमबॅक केलंय वैभवनं. आता ही कन्सिस्टन्सी ही लय या ठिकाणी राहील का, तो गोलंदाज कोणता असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज आलेले आहेत, त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे. शेवटचं हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या धावांची लयलूट केली जाईल, कारण की धावांचा विचार केल्यानंतर धावा 43 धावा धावफलकावरती आहेत. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर 15.0ची सरासरी राखलेली आहे, जी सरासरी चांगली आहे. आता येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये काहीसा कमबॅक इथं मात्र करावा लागेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल याला आपण पाहू शकताय. डावखुरी हाताचा बॅटर आहे, कारण की विशाल स्ट्राईकला विशाल आहे. व्हाईट बॉल आपण पाहू शकताय. लुजनरनं सुरुवात झाली आहे गोलंदाज पंकजच्या वतीनं. स्लॉगवरचं षटक आहे, हानाबारीचं षटक आहे, भैरवी षटक आहे, हुमरा तुमरी रस्सी खेच हे षटक आपल्याला पाहायला भेटत आहे. समोर विशाल आहे. ओ काय बॉलिंग आहे, काय बॉलिंग आहे. पुन्हा एकदा बॅट ड्रिल झाली, परंतु व्हाईट बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, बॅटर पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी लाईन देखील पाहणं फार गरजेचं आहे. चेंडू मी तर म्हणेन अप्रतिम आहे. आपण गुडलँड स्पॉटवरती चेंडू टाकताय, त्या ठिकाणी रिलीज देखील चांगला करताय, परंतु आपण लाईनचा विचार करणं फार गरजेचं आहे. लेन चांगली आहे, परंतु लाईन मात्र खराब. व्हाईट बॉल सलगचा दुसरा. इथे खराब बॉल, भीम टोला वज्र टोला उडण खटोला, सिक्सर. काय बॅटिंग करतोय विशाल. 27 धावांवरती खेळत आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 4 षटकार त्याने ठोकलेले आहेत. पुढचा बॉल हो आपटलेला बॉल होता, पण हापम फुल केलेल्या दरम्यान 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव इथे विशालला यायचं होतं आणि फलंदाज इथे मात्र बाद. विशाल मात्र स्ट्राईक वरती आलाय आणि तो प्रयत्न त्यांनी केला. विकेट सॅक्रिफाईस जरूर झालेली आहे, परंतु विशाल स्ट्राईक वरती आहे. आपण जर विचार केला तर या षटकामध्ये चेंडू 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील.
न्यू बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये. पुढील येणाऱ्या टीमला आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. एकता स्पोर्ट वासुंद्री आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मसोबा मोस हा तुम्हाला पहिला पुकार दिला जात आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. आपण जर आमचा आवाज ऐकत असाल, ऑनगोईंग मॅच आपण पाहत असाल, तर आपण लगेचच टॉस बॉक्सकडे प्रस्थान करायचं आहे. 4 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. समोर मिस्टर विशाल बॅटिंग करत आहेत. राऊंड विकेट विशालसाठी. लोअर फुटास बॉल आहे, चांगला फटका. ओहो, एका टप्प्यानं 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी शेवटच्या मोमेंटला एका टप्प्यानं चेंडूनं जो टर्न घेतला, तो सीमा रेषा बाहेर चेंडू आपल्याला धडक पाहायला भेटला आणि हा बेधडक फटका आपल्याला पाहायला भेटतोय. आज विशाल जबरदस्त बॅटिंग करतोय. म्हणतात ना क्रिकेटमध्ये, ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच किंमत. मोस संघ देखील आलेला आहे. वेलकम, आपला देखील खेळ पाहायला भेटेल. कोलबटाचा बॉल आला ऑन द कार्पेट, या ठिकाणी खेळून काढलाय स्क्वेअरच्या दिशेने. फंबल झाली दरम्यान विशाल पाटील मात्र काय जबरदस्त क्रिकेट त्याच्या वतीनं पाहायला भेटला. अगदी या शेवटच्या मोमेंटला देखील एकेरी दुहेरी धावा काढतोय. सलामीला खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय विशाल. धावसंख्या पोहोचली 58 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. आतापर्यंत 35 धावांवरती बॅटिंग करतोय. ओ, फटका फसलाय. विशाल येणार नाहीये. विकेट सॅक्रिफाय होईल. विशाल मात्र जागा सोडणार नाहीये. इथे फलंदाज भादोस्त असताना दर्शन मात्र परतोय. 35 धावांवरती बॅटिंग करतोय विशाल. शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल. विशाल, काय समीकरण असेल या बॉलवरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. वाडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑन ठेवलेला आहे. विशाल करिता फरक पडणार नाहीये. छत्रपतीचा छावा आणि या मिळाल्या 6 धावा. षटकार आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे झाला समाप्त. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा इथे जोडलेल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम फळेगाव, या टीमनं 64 आणि 65 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि दरम्यान आपण करतोय टॉस. कोण असेल टॉस का बॉस? चला, टॉस करण्यासाठी या. विनंती असेल एकता स्पोर्ट वासुंद्री आणि जय मसोबा मोस या 2 टीमच्या कर्णधारांना आपण विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि हा टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया. वशिम पावले यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस घेतोय. तर इथे मात्र आपल्यामध्ये तर विनंती असेल वासुंद्री गावचे पोलीस पाटील आदरणीय सन्माननीय श्री हनुमानजी पाटील आपण आणि हनुमानजी पंडित साहेब जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर विनंती असेल वासुंद्री गावचे पोलीस पाटील श्री हनुमानजी पंडित की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. आलेल्या या पाहुण्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करणार आहोत. पुढील मॅच देखील दमदार आपल्याला पाहायला भेटेल. विद्यमान मॅचचा आपण विचार केला तर इकडे 65 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये आहोत. छापा काटा आणि टॉस जिंकलाय. टॉस निर्णय आमच्यापर्यंत कळवा. येस, जय मसोबा मोस टीमनं टॉस जिंकलेला आहे. प्रथम
चूज केलेला आहे. गोलंदाजी पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल आणि या मॅचचं समीकरण धावा रोखल्या जातील की धावा चेस केल्या जातील ऐकवतील आपल्याला व्हॉइस ऑफ सांगोडे, व्हॉइस ऑफ ठाणे, ओमी सुतार. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्री चषक 2026 पर्व 12 आणि दिवस क्रमांक 3. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय वासुंद्री गावचे पोलीस पाटील हनुमानजी पंडित. आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करूया. त्यांचा सन्मान करण्यासाठी विनायक जाधव आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. आशिष केणे कोंडेरी गावचे, तसेच अतुल केणे कोंडेरी गावचे आपण मंचावरती या. आपण या ठिकाणी सन्मान करतोय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस या क्रीडा नगरीवरती अवतरलेले आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत. श्री हनुमानजी पंडित यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी केलाय. आणि दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत कैलास जी जाधव. आपण त्याचा शुभ सन्मान करूया. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता महेश जी पंडित आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घ्यायचा आहे. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आपण या ठिकाणी कैलास जी जाधव यांना एक मायेची उदार शाल देतोय. हा सन्मान चिन्ह दिला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण आपण देतोय. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. आणि आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री मनोहर जाधव. तर यांचा शुभ सन्मान आपण श्री राम जाधव आपण पुढे या हा सन्मान करण्याकरिता. आणि पहिल्याच बॉलवरती इथे चौकार आपल्याला पाहायला भेटला. मॅच देखील दमदार सुरू आहे. आणि आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला देखील छान लावत आहे. आपल्या स्पर्धेमध्ये मान्यवर उपस्थित राहतात, आपल्या मंचाची शोभा वाढवत आहेत. त्या तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे, जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत ओमी सुतार. ओ टू यू ओमी सुतार. थँक्यू सो मच मिस्टर राजू जाधव सर. एक अप्रतिम मॅच आपल्या भेटीला येते. आज स्पर्धेचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसामधील पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतील 2रा सामना मैदानाच्या आतमध्ये. 3रा सामना रंगतोय कोंढेरी बनाम फळेगाव. आडवा पाटणं जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं हुलकावणी दिली आणि चेंडूला पाठवलाय. सुजित पाटील, सुजित पावशेच्या बॅटमधनं येतोय हा दमदार चौकार. नक्कीच आपले वासुंद्री गावचे मान्यवर, कोंढेरी गावचे मान्यवर आपल्यातून रजा घेत आहेत. त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय, मिडॉनच्या डोक्यावरनं चांगला फटका. क्षेत्ररक्षक येतोय तिथे डीप वरनं. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धाबा एक वडल्या गेल्या. या 2 धाबांच्या मदतीने धावफलकावर धाबांची टोटल झाली आहे 3 चेंडू आणि 11 धाबा. एक वाईड या षटकामध्ये आपण पाहिला. दुसऱ्या चेंडूवर 2 चौकार सुजित पावशेच्या बॅटमधनं. हिटमॅन आहे कोंढेरी टीमचा सुजित पावशे, मोठा खेळाडू आहे. बॅटची कटा लागली आहे तिथे. काय झेल टिपलाय, फ्लाइंग झेल. परंतु आम्हाला सांगितलं पंचांनी की तिथे पकडता आला नाही, कॅच ड्रॉप झाला. आणि चांगला प्रयत्न, यष्टीरक्षकाचं कौतुक करेन मी, प्रयत्न जबरदस्त होता. डॉट बॉल येतोय
आणि धावफलका भरतात. धावांची टोटल 4 चेंडू आणि 11 धावा. समोरच्या दिशेला लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, डाऊन दी बॉल, चुकीला माफी नाही. सँकी होते तिथे आणि त्याने टिपला असेल. फलंदाज पहिला फेल. सुजित पावशे बॅक टू द डग आउट. तर मोठा फलंदाज बाद झाला. शार्क माशाची शिकार केली खऱ्या अर्थानं पलीगावच्या रुपेशनं. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत 11 धावा निश्चितच खर्च केल्यात, परंतु जी विकेट महत्वाची होती ती विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय. न्यू बॅटर सूरज केने येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण गोडसाई संघाचा सूरज केने पाहिला असेल, त्यानंतर भावाळे संघाचा सूरज केने पाहिला असेल, पण तो हा कोंढेरी संघाचा सूरज केने आहे. क्षमता भरपूर आहे सूरजमध्ये आणि त्या क्षमतेचं प्रात्यक्षिक उदाहरण ज्या पद्धतीनं विशालने दाखवलं त्याच पद्धतीने तर बॅटिंग करावी लागेल. डावकरी आताचा विस्फोटक फलंदाज विशाल ज्याने तब्बल बॅटिंग करत असताना 38 धावांची इनिंग साकारली. पुढचा बॉल लांब ठेवतात शरीरापासून आणि पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त झालंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर मात्र आणि मागतं 11 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. इन ऍक्शन मध्ये यापुढे सामना एका बाजूने आपण पाहतोय या कल्याण विभागातील एक नामवंत संघ अर्थातच एकता स्पोर्ट्स वासुंद्री आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी बाजूने जय मसोबा मोस दोन्ही कल्याण परिसरातील संघ आहेत. आज इन ऍक्शन मध्ये वकीफ पावले अँड कंपनी, महेश पंडित असतील, वसीम असतील आणि भरपूर चांगले चांगले खेळाडू आहेत. इजाज यांना कोण विसरेल, ते देखील अष्टपैलू क्रिकेटर आहेत. अनराम क्रिकेटमध्ये चांगला डंका वाजवला होता. ओराम क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ झाला होता, परंतु त्यांना त्यांचा व्यवसाय आहे त्यामुळे कुठेतरी नाही. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सराव अपूर्ण पडतो, नाहीतर ते देखील चांगले क्रिकेटपटू आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज दर्शनला विकेटचं दर्शन करून द्यावं लागेल, कारण इथून आता हा सामना जर जिंकायचा असेल, कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरीला पराजित करायचं असेल तर निश्चितच धावसंख्येवर रोख लावा लागेल. चांगले फलंदाज आहेत. निलेश गायकर सारखा एक अष्टपैलू क्रिकेटर अजून खेळपट्टीवर खेळतोय. त्याच्या सोबतीला न्यू बॅटर सूरज केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दर्शनचा पहिला चेंडू राईट आर्म, लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्सने. जबरदस्त चेंडू ब्लॉक होल मध्ये फेकला होता. चारही मुंड्या चित केला निलेश गायकरला. तिथे डॉट बॉल आला असता, परंतु तिथे चपलाई दाखवली दोन्ही फलंदाजाने. एक धाब एक पडली, एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावर धावांची टोटल 12. आता विजयासाठी 17 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. 17-53 इक्वेशन समीकरण सोपं आहे. आता इथून सूरज केनेला बॅटमधनं उत्तर द्यावं लागेल. दर्शनचा पुढचा चेंडू यावेळी फ्लिक केलाय. हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय. धक्का क्रमांक 2 कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरीला सूरज केनेची वापसी परततोय दगावडच्या आसऱ्याला.
प्रति हल्ला करतोय खऱ्या अर्थाने फलेगाव संघ आणि सांगतोय खऱ्या अर्थाने थोडा डुबूंगा थोडा टूटूंगा लेकिन मैं फिर लौट आऊंगा, हे जिंदगी तू देख मैं फिर से जीत जाऊंगा. जिंकण्याचं स्वप्न मनाशी बाळगलंय. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. आय थिंक न्यू बॅटर तन्मय येतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. जबरदस्त गोलंदाजी केली होती. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. चौथा चेंडू घेऊन तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली. चौथ्या चेंडूवर देखील सिंगल येते. दुसऱ्या चेंडूवर विकेट आली. हे षटक जबरदस्त राहिलंय. सफलता मिळाली या षटकामध्ये. पाचवा चेंडू समोरच्या दिशेला हल्ला करतोय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. दुसरी सफलता या षटकातील. आणि या सांघिक षटकातील जर विचार कराल तर धक्का क्रमांक तब्बल तिसरा लागतोय कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी टीमला. जे कोणी फ्री होतील इथून कदाचित पराजित झालेले संघ पोहोचतील मशाला. राम जाधव सर या स्पर्धेमुळे कदाचित जाऊ शकणार नाही, परंतु स्पर्धा झाल्यानंतर थेट संपूर्ण संघ जाऊ शकतात 12 तारखेला. काही निर्णय करू शकतात तिथे जाऊन. आपण चादरी गोदऱ्या घेऊ शकता. यावेळी चांगला चेंडू. जबरदस्त परफेक्ट यॉर्कर. षटक समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचते मात्र आणि मात्र 14 धावा. मसोबा यात्रा नक्कीच महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा जर कोणती असेल तर आपल्या मुरबाडची मसा यात्रा. सर्वांनी जा. आम्ही लहानपणी जायचो जेव्हा बैल घ्यायची हौस असायची, परंतु तो काल गेला आता. यावर्षी देखील आम्हाला संधी मिळाली नाही. गेल्या वर्षी नक्कीच पोहोचलो होतं तिथे. आणि प्रतीक जाधव यांनी एक शर्यतीचा बैल घेतलाय असं ऐकायला आहे. थैमान घालतील का? न्यू बॉलर सुदेश येतो आहे मैदानाच्या आतमध्ये. तर अतुल केने आणि आशिष केने हे दोन्ही प्रसिद्ध उद्योजक कोंढेरी गावचे उपस्थित आहेत. त्या दोघांनाही विनंती असेल आपण या लाजू नका. जर आपण लाजलात तर गाजणार नाही. आपल्या आडव्या बाटनं खेळायचं होतं. जबरदस्त चेंडू. काय घडलं एक्झॅक्टली? डॉट बॉल येतोय. अपील केली होती तिथे. कटाक्ष नजरेने पंचांकडे पाहिलं, परंतु तिथे बॅट आणि चेंडूमध्ये स्पर्श झाला नव्हता. डॉट बॉल येतो. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि आता विजयासाठी 11 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. आपल्याकडे समोरच्या दिशेने हॅमर केलाय. कव्हर्सला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरवर. लांबवर न येतील. चेंडूला उचलतील फेकतील. दरम्यान 1 धाव. 10 चेंडू 50 धावांची गरज. आता प्रत्येक चेंडूवर पंजा पाहिजे. प्रत्येक चेंडूवर 5 धावा इथून कोंढेरी संघाला बनवाव्या लागतील. वैभव आहे बॅटर. चांगला चेंडू. खूप आतमध्ये गेले होते. तब्बल जर विचार केला तर 10व्या 11व्या स्टंपवर गेले होते. फटका बनवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु या क्रिकेटमध्ये सातत्याने मी म्हणत असतो की चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे.
यावेळी क्रॉस बॅटेड क्रॉस लाईन, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत 2, त्यांच्यामधून चेंडू सीमा पार येतो, हा वैभवच्या बॅट मधनं देखना फटका, चौकार. आणि सांगोडे कोणतेरी वासुंद्री प्रीमियर लीग देखील झाली होती तेव्हा ओके ब्रदर्स संघामध्ये हा खेळाडू होता. अष्टपैलू क्रिकेटर आहे परंतु खास करू शकला नव्हता तेव्हा तिथे. व्यावसायिक क्रिकेट देखील खेळत असतो. प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागते. फुलटॉस होता, बॅटवर घेता आला नाहीये. डॉट बॉल. एक एक पाऊल आता फलेगाव संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आज सतीश गायकरची अनुपस्थिती आहे खऱ्या अर्थाने संघामध्ये. आणि तो खेळाडू असणं किती महत्त्वाचं असतं त्याची नक्कीच कमी भासते संघाला. कारण गोलंदाजी आणि बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये दमदार कामगिरी करत असतो सतीश. यावेळी मात्र जबरदस्त झेल, प्रेझेन्स ऑफ माइंड. मिड ऑनला होता क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये सोपवला झेल आणि परततोय वैभव गायकर बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर अविनाश डावखरे आताचा फलंदाज आहे. परंतु अविनाश थोडासा लेट येतोय कारण डावखरे आताच्या फलंदाजांची नितांत गरज होती इथे. कारण जर हवा पाहिली तर डावखरे आताच्या फलंदाजाची आहे. काल खऱ्या अर्थाने दीपेशने दिवस गाजवला. सकाळच्या सत्रामध्ये एलकुंदे संघाच्या फलंदाजाने चांगली बॅटिंग केली, तो देखील डावखरा आता होता. नंतर सांगोडे संघाच्या प्रशांत पाटीलने देखील चांगली बॅटिंग केली. तर भावेश गुजर साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. अविनाश याने जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर निश्चितच 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न आणि झेल सुटतोय तिथे. अविनाश लेफ्टी आहे परंतु बॅटिंग उजव्या हाताने करतोय. तर कोंढेरी संघाचा सुरेश रैना खऱ्या अर्थाने, कारण तो देखील लेफ्टीमध्ये बॅटिंग आणि उजव्या हाताने गोलंदाजी करायचा. यावेळी सुपर फटका, पाठवला बॉलला बॅकवर्ड बाउंड्रीच्या डोक्यावरना, हा ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्सर. चला खेळाडू आपण जाऊ नका, खेळाडू आपण जाऊ नका. नवीन चेंडू येतोय, व्हॉलेंटियर्स आहेत ते जातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा, आणखी एक जातोय की काय तिकडे. क्षेत्ररक्षक पळतोय, पाठलाग करतोय तिथे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आता विजयासाठी समीकरण महागडं ठरतंय थोडंसं. 2 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. यापुढील सामना इन ऍक्शन मध्ये एकता स्पोर्ट्स वासुंद्री त्यांच्या अगेन्स्ट मसोबा स्पोर्ट्स मोस. डॉट बॉल येतोय, अंतिम चेंडू शिल्लक. मोठा विजय आपल्या नावावर करेल फलेगाव संघ. जरीमरी मित्रमंडळ फलेगाव ताकदवर संघ आहे, ताकद दाखवते मैदानाच्या आतमध्ये. कोंढेरी संघाला परास्त करण्याच्या उंबरठ्यावर आहे. समोरच्या दिशेनं लॉफ्टेड फटका, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक लपकलाय झपकलाय झेल आणि शेवटच्या बॉलवर सफलता. सामना होतो फिनिश, सामना जिंकलाय जरीमरी मित्रमंडळ फळेगाव टीमच्या खेळाडूंनी. आणि कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी.
तर नक्कीच दरम्यान आपण देतोय मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला ज्याने 6 षटकार 1 चौकार आपल्या खेळीमध्ये लगावला. 12 चेंडूंचा सामना केला आणि 12 चेंडूमध्ये तब्बल धावा बनवल्या 38. नो डाऊट डावखुरी आताचा विस्फोटक फलंदाज विशाल ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यायचं आहे विशाल मॅन ऑफ द मॅच साठी. शाकिब पावले आता इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॅग घेऊन नक्कीच आलेत आज. जबरदस्त खेळ वकीब पावले यांचा देखील पाहायला मिळू शकतो. आकाश देखील आहेत, त्यांची देखील गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. आमचे चांगले मित्र श्याम पंडित देखील आहेत आणि अंडराम क्रिकेटमध्ये भिंगरी गोलंदाजी करायचे श्याम पंडित, परंतु हे ओराम क्रिकेट आहे श्याम, विसरून चालणार नाही. जाऊयात बाच्या दिशेने. एका बाजूने मसोबा स्पोर्ट्स मोस आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी बाजूने एकता स्पोर्ट्स वासुंद्री. ही लढत आजूबाजूचे संघ आहेत, कल्याण विभागातील 2 नामवंत संघ आणि या 2 नामवंत संघामध्ये राजू सर फाईट होणार आहे. दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत विशालला. विशाल या मॅन ऑफ द मॅच साठी. आमचे विनायक जाधव साहेब उपस्थित आहेत. AB बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भाजपाचे चांगले कार्यकर्ते आहेत. भाजपा बूथ प्रमुख आहेत आणि सातत्याने क्रिकेटची स्पर्धा असो किंवा विविध समाजकार्य असो त्यांचा खारीचा वाटा असो. सपोर्टर आहेत वासुंद्री टीमचे. जय बजरंग वासुंद्री म्हणा किंवा एकता स्पोर्ट्स वासुंद्री म्हणा, दोघांनी चेअरअप करण्यासाठी नेहमीच सातत्याने असतात. क्रिकेटपासून थोडे लांबवलेत सर ते, परंतु काही हरकत नाही. आता थोडंसं समाजसेवेकडे लक्ष त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते एक गोड अशी ट्रॉफी आणि स्वीट बॉक्स दिलं जातं विशालला. स्वीट बॉक्स आपल्याला नक्कीच लाभले महेशजी पंडित साहेबांच्या माध्यमातून. इन ऍक्शन मध्ये असतील ते. तर तुकाराम दळवी साहेब कोल्हापूर जिल्हा तालुका अखंड शाहवाडी तालुका यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक विशालसाठी, ज्याने चांगला खेळ दाखवला. नक्कीच पहा मित्रांनो किती फॅन फॉलोविंग आहे. कोल्हापूर वरनं आलेत आणि शाहूवाडी तालुका आहे खऱ्या अर्थाने आणि तिथून ते संघाला चेअरअप करण्यासाठी इथे पोहोचले. 200 रुपयांचा कॅश प्राइज देखील. तर ग्रुप ग्रामपंचायत फलेगावचे भावेशजी गुजरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाची कडक नोट विशालसाठी आली आहे, तर ती आपण नक्कीच देणार आहोत.